नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी मसावी या टॉपिकमधील काही उदाहरणे बघणार आहोत. उदाहरण नंबर 1 आहे 24 आणि 30. आता 24 आणि 30 या दोन संख्या दिलेल्या आहेत. या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी आपण शोधणार आहोत. त्यासाठी मूळ अवयव पद्धतीचा आपण वापर करणार आहोत. मूळ अवयव पद्धतीचा वापर करताना दिलेल्या संख्या सुरुवातीला आपल्याला मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडायच्या आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 24 आणि 30 या दोनही संख्यांचे मूळ अवयव शोधून काढावे लागतील. मग चला आता आपण 24 आणि 30 या दोन संख्यांचे मूळ अवयव शोधून काढूया. सुरुवातीला घेणार आपण 24. तर मित्रांनो, 24 या संख्येचे मूळ अवयव म्हणजे काय, 24 या संख्येला भाग देताना प्रत्येक वेळी आपण काय करणार, लहानात लहान मूळ संख्येने भाग देणार. मग आता लहानात लहान मूळ संख्या जर म्हटलं तर कोणती आहे, 2. 2 ने भाग जाईल का, जाईल. बे एक बे, बे दुणे 4. पुन्हा संख्या झाली 12. 12 या संख्येला 2 ने भाग जातो का, तर जातो. बे सख 12. पुन्हा 6 ला 2 ने जाईल. बे त्रिक 6. आता 3 या संख्येला 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. मग 3 ने जाईल का, जाईल. 3 एक 3. मित्रांनो, इथे जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला हा भाग द्यायचा आहे. 24 या संख्येचे मूळ अवयव आपण शोधून काढलेले आहेत. त्यानंतर पुढची संख्या आहे 30. बघूयात 30 या संख्येचे मूळ अवयव. आता 30 या संख्येला लहानात लहान मूळ संख्या म्हटलं तर कोण, 2. 2 ने भाग जातो का, जातो. बे एक बे, खाली उरला 1, झाले 10. बे पंचे 10. आता 15 या संख्येला 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. मग 3 ने जाईल का, जाईल. 3 पाचे 15. 5 या संख्येला 5 ने भाग जातो का, तर मित्रांनो जातो. 5 एक 5. मित्रांनो, हे 2 3 5 7 याच संख्यांनी आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा, कोणतीही संख्या असू द्या, भाग देताना आपल्याला मूळ संख्यांनीच भाग द्यायचा आहे. 2 3 5 7 11 13 17 19 म्हणजे आपल्याला त्या संख्येचे मिळतात मूळ अवयव. आता 30 आणि 24 या दोन संख्या आपल्याला काय करायच्यात, मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्यात. कसं, तर बघा, 24 चे अवयव काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यानंतर आहे 30. आता 30 चे अवयव काय, तर 2 गुणिले 3 गुणिले 5. मित्रांनो, या अवयवांचा गुणाकार करा म्हणजे तुम्हाला संख्या बरोबर मिळते का, बघा. बे दुने 4, 4 दुने 8 आणि 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 24 बरोबर. त्यानंतर बे त्रिक 6 आणि 6 पंचे 30 बरोबर. म्हणजे आपण शोधून काढलेले मूळ अवयव बरोबर आहेत. आता आपल्याला काढायचं आहे मसावी. सुरुवातीला मित्रांनो आपण काढतो मसावी. दिलेल्या संख्येचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी काढताना काय करायचंय, जे सामायिक अवयव आहेत त्या सामायिक अवयवांचा गुणाकार. बघा, आता या ठिकाणी 2 आहे, 2 या ठिकाणी पण आहे. आणखी काय, आणखी 2 आहे का कुठं सामायिक, नाही. आता पुढे आहे 3. 24 मध्ये 3 आहे आणि 30 मध्ये सुद्धा 3 आहे. मित्रांनो, सामायिक अवयव आपण शोधून काढले 2 आणि 3. बघा, फक्त आपल्याला एकच घेणार, म्हणजे एकच जोडी घेणार, 2 आणि 3. हे झाले सामायिक अवयव आहेत 2 आणि 3 यांचा गुणाकार म्हणजे मसावी. बे त्रिक 6. मित्रांनो, 6 आला मसावी. त्यानंतर काढायचं आहे आपल्याला लसावी. आता लसावी कसा काढणार, तर मित्रांनो, सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. आता सामायिक अवयव मिळाले आपल्याला कोणते, 2 आणि 3. आता असामायिक अवयव कोणते राहिलेत, बघा, हे झाले सामायिक. असामायिक मध्ये काय आहे, 2 2 आणि 5 म्हणजे गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 5. आता यांचा 3 दुणे 6, बे दुणे 4 आणि 4 पंचे 20 आणि 20 सख यांचा जर गुणाकार केला म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार किती आला मित्रांनो, 120. म्हणजे 120 मिळाला आपल्याला लसावी आणि 6 आहे मसावी. मित्रांनो, मूळ अवयव पद्धतीचा वापर करून आपण 24 आणि 30 या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी शोधून काढला. यानंतर आहे उदाहरण नंबर 2. उदाहरण नंबर 2, 51 85. विद्यार्थी मित्रांनो, मूळ अवयव पद्धतीचा वापर करून आपल्याला 51 आणि 85 या दोन संख्यांचे लसावी आणि मसावी काढायचे आहेत. चला, सुरुवातीला आपण 51 आणि 85 या दोन संख्यांचे मूळ अवयव शोधून काढूयात. बघा, सुरुवातीला आपण घेतले 51. मित्रांनो, 51 या संख्येचे मूळ अवयव. बघा, 51 या संख्येला आपण भाग देणार. भाग देताना नेहमी लहानात लहान मूळ संख्या
आता लहानात लहान मूळ संख्या म्हटलं तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. मित्रांनो या क्रमानं आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा 2 ने भाग देऊन बघा जाईल का, नाही जाणार. 3 ने जाईल का, तर मित्रांनो बघूया 3 ने भाग जाईल. 3 1 3, बाकी उरली 2, झाले 21. 3 5 15, 3 6 18, 3 7 21, झाले 17. आता मित्रांनो 17 या संख्येला 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. 3 ने जाईल का, नाही. 5 नाही, 7 नाही. मित्रांनो 17 या संख्येला 1 आणि 17 अशा दोनच संख्यांनी भाग जातो. का, तर 17 ही आहे मूळ संख्या, म्हणजे 17ला फक्त आता 17नेच भाग जाणार. 17 1 17, इथे 1 आला म्हणजे आपली भाग देण्याची पद्धत संपली. मित्रांनो 51 या संख्येचे मूळ अवयव आपल्याला मिळाले 3 आणि 17. त्यानंतर आहे पुढे 85. 85 या संख्येचे मूळ अवयव बघा, लहानात लहान मूळ संख्या. आता मित्रांनो 2 ने भाग जाईल का, तर 2 ने भाग जाणार नाही. 3 ने जाईल का, बघू. 3 1 3, 3 2 6, बाकी उरली 2, झाले 25. मित्रांनो 3 ने सुद्धा जाणार नाही. 5 ने जाईल. 5 1 5, बाकी उरली 3 आणि 5 7 35. मग पुन्हा 17 संख्या आली. 17ला 2 ने जाईल का, 3 5 7 11 13 17. मित्रांनो 17 ही मूळ संख्या आहे. 17ला 1 आणि 17नेच भाग जातो, म्हणजे 17 1 17. मित्रांनो या ठिकाणी 1 आला, आपला भाग देण्याची क्रिया आपली संपली. 85 या संख्येचे मूळ अवयव आपण शोधून काढलेत. आता या संख्या काय करायच्यात आपल्याला, मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्यात. बघा 51 या संख्येचे मूळ अवयव काय, 3 गुणिले 17, 17 3 51. मूळ अवयवांचा गुणाकार म्हणजे दिलेली संख्या बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा आहे 85. 85चे मूळ अवयव मिळाले आपल्याला 5 गुणिले 17, 17 5 85. मित्रांनो मूळ अवयव शोधून काढल्यानंतर आपण सुरुवातीला काढतो मसावी. मसावी म्हणजे काय, सामायिक अवयवांचा गुणाकार. आता 51 आणि 85 या संख्यांच्या मूळ अवयवांमध्ये सामायिक अवयव कोणता आहे मित्रांनो, 3 51 मध्ये आहे, 85 मध्ये आहे का, नाहीये. मग 51 मध्ये 17 आहे, 85 मध्ये सुद्धा 17 आहे. मित्रांनो 17 हा दोघांमध्ये सामायिक असणारा अवयव आहे. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी. मित्रांनो मसावी मिळाला आपल्याला 17. बघा त्यानंतर आता लसावी. लसावी कसा शोधणार, तर मित्रांनो लसावी बरोबर मूळ अवयव म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव, सामायिक अवयवांचा गुणाकार. आता सामायिक अवयव एकच आहे 17, असामायिक अवयव काय आहे 3 आणि 5, म्हणजे गुणिले 3 गुणिले 5. बघा 17 आणि हे 5 त्रिक 15. मग आता 17 गुणिले आपण करणार 15. 15 5 75, 15 सक 90, 15 7 105, हातचे आले 10. 15 1 15 आणि 10 25. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 255. 255 आला लसावी आणि 17 आहे मसावी. मित्रांनो मूळ अवयव पद्धतीचा वापर करून आपण लसावी आणि मसावी शोधून काढला. यानंतर आहे पुढचं उदाहरण. उदाहरण नंबर 3, 72 108. विद्यार्थी मित्रांनो मूळ अवयव पद्धतीचा वापर करून आपण लसावी आणि मसावी काढणार आहोत. चला तर सुरुवातीला आपण 72 आणि 108 या दोन संख्यांचे मूळ अवयव शोधून काढूयात. आता 72 या संख्येचे मूळ अवयव. मित्रांनो 72 या संख्येला आपण भाग देणार. भाग देताना कोणत्या संख्येने भाग द्यायचा, तर मूळ संख्यांनी भाग द्यायचा. लहानात लहान मूळ संख्या, लहानात लहान मूळ संख्या 2. 2 ने जर भाग नाही गेला तर 3 ने द्या, 3 ने नाही गेला तर 5 ने, 5 ने नाही गेला तर 7. या क्रमानं आपल्याला भाग द्यायचा आहे. मग 2 ने भाग जाईल का, तर जातो मित्रांनो. 2 त्रिक 6, बाकी उरली 1, झाले 12 आणि 2 सक 12. 36 ही संख्या आहे. 36 या संख्येला पुन्हा मूळ संख्या, लहानात लहान मूळ संख्या 2 ने जाईल का मित्रांनो, जातो. 2 1 2, बाकी उरली 1, झाले 16. 2 8 16. आता 18 या संख्येला 2 ने जातो का, जातो. 2 9 18. 9 या संख्येला 2 ने जाईल का, नाही जाणार. 3 ने जाईल का, जातो. 3 त्रिक 9. 3 या संख्येला 3 ने जाईल. 3 1 3. मित्रांनो 72 या संख्येचे मूळ अवयव आपण शोधून काढले. त्यानंतर 108. बघा 108 या संख्येचे मूळ अवयव. आता 108ला 2 ने भाग जातो का, जातो. 2 पंचे 10 आणि 2 चोक 8. 54 या संख्येला 2 ने जातो. 2 2 4, बाकी उरली 1, 2 7 14 27. त्यानंतर 27 या संख्येला मित्रांनो 2 ने जाईल का, नाही जाणार. 3 ने जाईल का, जाईल. 3 9 27. 9 या संख्येला 2 ने जाईल का, नाही जाणार. 3 ने जातो. 3 त्रिक 9.
3 या संख्येला 3 ने जाणार, 3 1 3. मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, मूळ संख्या जर असेल तर त्या मूळ संख्येला 1 आणि 30 संख्या अशा दोनच संख्यांनी भाग जातो, हे आपण लक्षात ठेवायचं. आता 108 चे सुद्धा आपण मूळ अवयव काढलेले आहेत. आता आपल्याला या दोन संख्या काय करायच्या, मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्यात. 72. 72 चे अवयव काय, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. त्यानंतर आहे 108. 108 या संख्येचे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. मित्रांनो या मूळ अवयवांचा गुणाकार करा, बरोबर 72 येतात का बघा. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24 आणि 24 त्रिक 72. त्यानंतर 2 दुणे 4, 4 त्रिक 12, 12 एक 12, 12 दुणे 24, 12 त्रिक 36 आणि 36 त्रिक मित्रांनो बरोबर 108 होतील. चला अवयव, मूळ अवयव आपण बरोबर शोधून काढलेले आहेत. आपल्याला आता काढायचं आहे मसावी. मित्रांनो प्रत्येक वेळेला आपण तीच पद्धत वापरत आहोत. तुमच्या लक्षात येण्यासाठी लसावी आणि मसावी कसं काढायचा हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी खूप उदाहरणं घेणार आहे, जास्तीत जास्त उदाहरणं घेणार आहे. हा टॉपिक तुमचा मी कम्प्लिटली तयार करणार आहे. या टॉपिकचे कुठलेही उदाहरणं आले तरी तुम्हाला ते सोडवता यायला पाहिजे. सुरुवातीला फक्त आपण दोनच संख्या घेतोय, दोनच संख्यांचा लसावी आणि मसावी काढतोय. त्यानंतर आपण 3 संख्या घेणार आहोत आणि यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं असतात. ते सगळे उदाहरणं आपण बघणार आहोत. आता मसावी काढायचा. मसावी म्हणजे काय, तर सामायिक अवयवांचा गुणाकार. आता यामध्ये सामायिक अवयव कोणते आहेत, तर 2. इथे 2 आहे, आणखी 2 आहे, पुढे 2 आहे. त्यानंतर मित्रांनो इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि 108 मध्ये सुद्धा 3 आहे. तर मित्रांनो ह्या ज्या जोड्या आहेत त्यातली एकच जोडी घ्यायची. मग आता मसावी काढायचं आहे आपल्याला. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. बघा 2 2 3 आणि 3. आता यांचा गुणाकार म्हणजे आपल्याला मिळेल मसावी. 2 दुणे 4, 4 त्रिक 12 आणि 12 एक 12, 12 दुणे 24, 12 त्रिक 36. मित्रांनो 36 आला मसावी. त्यानंतर आपण काढणार लसावी. आता लसावी म्हणजे काय, तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. आता सामायिक अवयव तर आपण काढलेले आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता हे झाले सामायिक, यांचा गुणाकार आहे 36. त्यानंतर असामायिक अवयव. आता असामायिक मध्ये काय आहे, तर मित्रांनो या ठिकाणी 2 आणि 3 हे दोनच असामायिक अवयव आहेत. 2 गुणिले 3 म्हणजे 3 दुणे 6. आता सामायिक अवयवांचा गुणाकार 36, असामायिक अवयवांचा गुणाकार 6 म्हणजे 36 गुणिले 6 जर केलं, 6 6 36 हातचे आले 3, 6 त्रिक 18, 19 20 21. मित्रांनो 216, 216 आला लसावी. मित्रांनो 36 आहे मसावी, 216 आहे लसावी. मूळ अवयव पद्धतीचा वापर करून 72 आणि 108 या दोन संख्यांचे लसावी आणि मसावी आपण शोधून काढलेत. मित्रांनो या ठिकाणी 3च उदाहरणं मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आणखीन भरपूर उदाहरणं घेणार आहे. 60-70 उदाहरणं या ठिकाणी माझा घेण्याचा विचार आहे, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला कम्प्लिटली समजेल. आता एकदम आपण बेसिक प्रायमरी लेवलपासून हे उदाहरणं बघायला सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त अवघड उदाहरणापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.